दगडी कोळशाचे प्रकार. दगडी कोळशातील कार्बनच्या प्रमाणावरून त्याचे 5 प्रकार पडतात. 1. एन्थ्रासाइट. हा उत्कृष्ट प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 90 ते 95% असते. यापासून खूप उष्णता मिळते. त्याचा रंग काळा असतो. हा अतिशय टणक असतो. हा लवकर पेटत नाही, पण एकदा पेटला की बराच वेळ जळतो. 2. बिटुमिनस. जगात या कोळशाचा साठा भरपूर आहे. हा देखील चांगल्या प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 75 ते 90% असते. हा सुद्धा तपकिरी काळ्या रंगाचा असतो. यात ज्वालाग्राही पदार्थ असतात, त्यामुळे हा लवकर पेटतो. यापासून कोक नावाचा पदार्थ तयार करतात. 3. लिग्नाइट. यात पाऱ्याचा अंश असतो, त्यामुळे जळताना यातून धूर येतो. हा साधारण प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 45% ते 55% दरम्यान असते. याचा रंग फिकट राखाडी असतो. 4. पीट. यापासून कमी उष्णता मिळते. हा हलक्या प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 40 ते 45% असते. जळताना यातून फार धूर येतो. 5. कॅनल. यापासून डांबर तयार करतात. हा सर्वात निकृष्ट प्रतीचा कोळसा आहे. यात कार्बनचे प्रमाण 40% पेक्षा कमी असते. कोळसा उत्पादक प्रदेश. महाराष्ट्राची स्थिती दगडी कोळशाच्या बाबतीत फारशी समाधानकारक नाही. महाराष्ट्रातील विदर्भ भागात दगडी कोळसा सापडतो. यात नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातून देशाच्या 4% कोळशाचे उत्पादन निघते. चंद्रपूर व यवतमाळ. चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्याच्या सरहद्दीजवळ वर्धा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा सापडतो. या दोन्ही जिल्ह्यातील 1250 चौरस किमी क्षेत्रात दगडी कोळशाचा साठा आहे. चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यात दगडी कोळशाचा प्रचंड साठा आहे. या जिल्ह्यात बल्लारपूर, बांदर, वरोरा, राजुरा, मांजरी, चंद्रपूर, राजपूर इत्यादी भागात कोळसा सापडतो. यापैकी बांदर व वरोरा ही क्षेत्रे कोळसा उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, तेलवासा व वणी या क्षेत्रात दगडी कोळसा सापडतो. नागपूर. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा सापडतो. या जिल्ह्यातील कन्हान नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाचे साठे आहेत. यात कामठी व उमरेड या 2 क्षेत्रांचा समावेश होतो. कामठी. कामठी हे कोळशाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र नागपूरच्या पूर्वेस काही अंतरावर आहे. कामठीजवळच पाटण, सांगवी व बाभुळखेडा येथे कोळशाच्या खाणी आहेत. कोळसा नागपूरजवळ खापरखेडा या ठिकाणी असलेल्या औष्णिक वीज केंद्रात वापरला जातो. उमरेड. नागपूरच्या आग्नेस उमरेड क्षेत्रात दगडी कोळसा खूप मोठ्या प्रमाणात आहे. नागपूरच्या उत्तरेस बोरवरा व बाजारगाव या ठिकाणीही कोळसा मोठ्या प्रमाणात आढळून येतो.